मोदीजी मागे म्हणाले होते, एक हात में कुराण और दूसरे हात में लॅपटॉप लेकर आगे बढ़ो. तुमचं ऐकलंय मोदीजी, त्यांनी ऐकलंय. ते कुराणातलं रॅडिकलिझम जे आहे ना, ते लॅपटॉपच्या मदतीने एक्झिक्यूट करतायत. पढाओ लिखाओ भुगतो अभी. काल दिल्लीत लाल किल्ल्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला आणि त्या धमाक्यात जवळपास 11 लोक दगावलेत. त्याच्यात दुप्पट लोक जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खरं तर काल सकाळपासून आपला मीडिया हरियाणा, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्यावर अपडेट देत होता आणि त्या पार्श्वभूमीवर हे सगळं काल संध्याकाळी 7च्या सुमारास घडलं. काही चुकमारीचे याला बिहारमधल्या निवडणुकांची जोडू पाहत आहेत, पण ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. कसं तेच मी पुढे सांगणार आहे. तुम्ही ते समजून घ्याल ही प्रामाणिक अपेक्षा आहे. मित्रांनो, दिल्लीत घडवलेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला आहे आणि दुर्दैवानं पुन्हा त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या रक्तानं माखलेले जे हात आहेत ना, हे मुस्लिम दहशतवाद्यांचेच आहेत. हर मुसलमान दहशतगर्द नहीं होता असं जे लोक बोलतात त्यांनी जरा डोळे उघडून बघावं, विचार करावा की हर मुसलमान दहशतगर्द नहीं होता मगर हर दहशतगर्द मुसलमान क्यों होता है. आतंकवाद का कोई मजहब नहीं होता असं म्हणणाऱ्यांना पुन्हा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा कालचा प्रसंग तुमचे, आमचे आणि समस्त देशवासियांसह या सरकारचेही डोळे उघडणार आहे. मोदी शहांचं हे सरकार जे इतके दिवस तब्बल 11 वर्ष सबका साथ सबका विकास म्हणत या लसणीच्या कांड्यांना पोचतंय ना, त्या लसणीच्यांनीच पुन्हा हिंदुस्थानच्या राजधानीत धमाका केलाय. मित्रो, हे कालच्या काल घडलं आणि आता संपलं असं नाहीये. मागच्या 3 वर्षात 4 लाखांहून जास्त वेळा या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण सुदैवानं हा प्रयत्न आपल्या सायबर सिक्युरिटीनं हाणून पाडला. पण हे असे हल्ले होत आहेत त्याची वाच्यता मात्र कुणीच करत नाही. कारण काय तर आम्हाला युद्ध नको आहे. अरे हा नारा तर काँग्रेसी पण द्यायचे की, आणि हे सुद्धा तेच करतायत. मग त्या लांगुल चालनी सरकारांमध्ये आणि या 56 इंची छातीवाल्या सरकारमध्ये फरक तो काय? 29 ऑक्टोबरला पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कल्याणी नगरमधल्या जवळपास 26 ते 27 ठिकाणी 4 ते 5 अशा मोठ्या मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये एनआयएनं छापेमारी केली. सगळा परिसर पिंजून काढला, नाकेबंदी केली, रस्ते पोलीस आणि एटीएसच्या गाड्यांनी जाम करून ठेवले होते. त्या सर्च ऑपरेशनमध्ये कोणतरी तो हंगरेकर नावाचा एक IT प्रोफेशनल जिहादी सापडला, मुसलमान, जो अल कायदाशी संबंधित होता. AK-47 चालवणं, बॉम्ब तयार करणं, बॉम्ब मॅन्युअल्स त्याच्याकडे सापडले. यात तो तरबेज होता हे सगळं करण्यामध्ये. तसे पुरावे ATSला सापडलेले. ही खरं तर सुरुवात होती. जैश ए मोहम्मद, पाकिस्तानमधल्या 4-5 शिंदी चिरकुट दहशतवादी संघटना यांच्यासोबत आता ISIS, खोरासनवाला ISIS, अल कायदा आणि हमास हे एकत्र येऊन भारतावर मोठा हल्ला करण्याच्या कामाला लागलेले होते. हे तेव्हाच उघड झालं. म्हणजे मीडियाच्या थ्रू ते आपल्याला माहीत पडलं. पण मागच्या 4 वर्षांपासून हे लोक भारताच्या सीमेलगत बसून भारतावर सायबर अटॅक करतायत हे मात्र आपल्याला माहीत नव्हतं. भलेही यांचे छुपेवार आपल्या यंत्रणा परतवून लावत होत्या, पण समजा कधी एखाद्या बेसावत क्षणी आपला घात झाला असता तर. नुसत्या दिल्ली विमानतळावर 465 वेळा अटॅक केला गेलाय, सायबर अटॅक. परवाचीच बातमी आहे. GPS स्पूफिंग नावाचं तंत्र वापरून दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरची एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणा बिघडवून टाकली होती या दहशतवाद्यांनी. सगळी विमानं हवेतल्या हवेत जवळपास 12 किलोमीटर रेडियसमध्ये भरकटवली. त्यांना लँडिंगचे सिग्नल चुकीचे मिळत होते. त्यांना दिल्लीकडे येण्याचा मार्ग चुकीचा दाखवला जात होता. दिल्लीवर मोठा अटॅक करण्याचा हा पहिला प्रयत्न जो केवळ नशिबानं फेल गेला. पण हे लवंडे आपलं काम करून गेले होते तोवर. विमानतळावरची ऑटोमॅटिक लँडिंग गायडन्स सिस्टीम जी आहे ती अपग्रेड करण्याकरता प्रशासनानं काही काळ बंद करून ती मॅन्युअल GPSवर टाकली आणि नेमकी हीच वेळ, ही बातमी त्या कांड्यांना समजली. त्यांनी त्याच वेळेचा फायदा उचलला. GPS हॅक करून विमानं भरकटवली. यातलं एखादं विमान जरी शहरावर कोसळलं असतं तर 9/11 पेक्षा भयंकर हादसा घडला असता दिल्लीत. हे सगळं घडत असताना जागे झालेले आपले गुप्तचर मग कामाला लागले आणि त्यांनी दिल्लीच्या 12 किलोमीटर रेडियसमध्ये विखुरलेल्या 9 लोकांना ताब्यात घेतलं, जे प्रत्येकी एक लॅपटॉप आणि स्पूफिंगसाठी वापरलं जाणारं छोटंसं मशीन घेऊन बसलेले होते. विशेष म्हणजे हे मशीन फक्त अमेरिकेच्या CIA कडेच आहे. म्हणजे CIA कडून यांना ते मिळालेलं होतं. यात हमासचा हात होता हे सुद्धा स्पष्ट झालंय. पण बातमी बाहेर आलेली नाही. का लपवतायत? काही लपवाछपवी चालू आहे.
कसली सिक्युरिटी आणि काय सिक्युरिटी थ्रेट्स आहेत? ज्यांच्या जीवाशी खेळताय त्यांना कळू द्या की जरा काय करताय तुम्ही. आता वळूया या हरामखोरांच्या लोकल हँडलर्सकडे. सगळेच लांडे. माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट. चला कानाखाली सणसणीत जाळ काढा यांच्या आय एम नॉट अ टेररिस्ट म्हणतात. आपल्या मायबाप सरकारनं एक थिअरी मांडली होती की गरिबी माणसाला अपराधी बनवते. मग गरिबीचं कारण जे काय आहे ते कारणच दूर करा. शिक्षण नसल्यानं हा मुसलमान समाज मागास राहिला इतकी वर्ष. त्यामुळं रोजगार नाही, उत्पन्न नाही. मग 2 पैसे मिळत आहेत म्हणून हातात दगड घेतला. पुढे जाऊन त्याच हातात AK-47 आली, AK-47. मग काय तर बॉम्ब आले. काही लोक तर छाताडावर RDX बांधून आत्मघाती जिहादी बनले. यांना रोखण्यासाठी यांना शिक्षण द्या, त्यांना डिग्र्या द्या, नोकऱ्या द्या, सेटल करा. म्हणजे हे देशाच्या मुख्य प्रवाहात येतील, विचारधारा बदलेल यांची, देशावर प्रेम करतील, स्वतःही सुखानं जगतील आणि दुसऱ्यांनाही जगू देतील. पण नाही, तुम्ही नीट बघा कालपासून ज्या ज्या दहशतवाद्यांना पकडलंय ते कोण आहेत. काश्मीरमधल्या बुरहान वाणीसारखे भरकटलेले अशिक्षित तरुण नाही ते. हे लोक उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, अर्धे तर चायनाला जाऊन डॉक्टर बनून आलेले आहेत. शिकून सवरून अक्कल आल्यानंतरही हे भडवे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडेच वागणार. गुजरात ATSनं ज्यांना पकडलंय ते रायसिन नावाचं जहाल विष बनवून लोकांना मारण्याच्या तयारीत होते. ते डॉक्टर होते. हिंदू रुग्णांना उपचाराच्या नावाखाली इंजेक्शन टोचून नपुंसक बनवणारे कोण होते? हिंदूंच्या स्त्रियांची नकळतपणे नसबंदी करणारे कोण होते? लांब कशाला जातात? दिल्लीत जो बॉम्बस्फोट झालाय काल, त्यात जी गाडी वापरली त्या गाडीचे सगळे मालक हे मुसलमान. आणि जो तिसरा म्हणजे थर्ड ओनर आहे या स्फोटातला संशयित आरोपी, तोही एक मुसलमान डॉक्टर आहे, जो जम्मूच्या माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या देणगीतून सुरू असलेल्या कटरा मेडिकल कॉलेजमधून शिकलेला डॉक्टर आहे. हे जे कटरा मेडिकल कॉलेज आहे त्यात 70% जागा या जम्मूमधल्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या आरक्षणाचा फायदा उचलून शिक्षण घेत स्वतःचं चांगभलं करून घ्यायचं सोडून हे शिकले सवरले हे तरुण मुसलमान पण त्या माथेफिरू अशिक्षित काश्मीरी पोरांसारखं किंवा धारावीतल्या चर्सी गर्दुल्यासारखं वागणार असतील तर एकच लक्षात ठेवा, हे कुत्र्याचं शेपूट आहे. 6 महिने नळीत घालून ठेवा, नाहीतर दोरखंडाला बांधून ताणून ठेवा. ते वाकडं होतं, वाकडं आहे आणि वाकडंच राहील. यांना सुविधा द्या, यांना बंधुभावानं वागवा, पण हे ना तुम्हाला मतदान करणार ना हिंदूंना सुखानं जगायला देणार. आपल्या सरकारने एक लक्षात ठेवावं की वार झेलायला म्हणून 56 इंची छाती ठीक आहे, पण या बांडगुळांना ठेचायला पाव किलो मेंदू पुरेसा असतो. तेव्हा मेंदूचा वापर करा. सबका साथ सबका विकास आता गेला हा आज भारतीय नागरिकांच्या मुळावर येतोय हो. हे लोक, ही जमात आपली फितरत विसरणार नाही. सापाचं पिल्लू आहे, त्याला किती दूध पाजा उलटून डसणारच आहे उद्या. तेव्हा भारताच्या मुळावर उठलेल्या परकीय शक्तींशी लढताना देशांतर्गत लपलेल्या बांडगुळांना शोधणं महत्त्वाचं आहेच. आपल्या सुरक्षा यंत्रणा एकदा जाग्या झाल्या की मग कोणाला सोडत नाहीत, पण त्या जाग्या होणं गरजेचं आहे ना. तितकंच या बांडगुळांना सामान्य हिंदू आणि भारतीय जनतेच्या करदात्या टॅक्सपेअर जनतेच्या पैशांचा वापर करून पोसणं चुकीचं आहे. त्यांना पोसू नका. यांना कुठलाही नियम लागू होत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. गरीब किंवा अनपढ मुसलमानच दहशतवादी बनतात असं नाही, तर आता ज्यांना तुम्ही पोसवून शिकवून सक्षम बनवलंय, साक्षर बनवलंय, ते सुद्धा भारताच्या मुळावर उठायला मागे पुढे पाहत नाहीयेत. हे लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास हे धोरण सपशेल फेल गेलेलं आहे. आता जिसका साथ उसकाही विकास हे नवं धोरण अवलंबलं पाहिजे. कारण कोणी कितीही म्हणो, दहशतवादाला धर्म नसतो, पण आम्ही अनुभवलंय दहशतवादाला धर्म असतो आणि तो धर्म म्हणजे इस्लाम आहे. रॅडिकल थॉट्सने भारलेले माथेफिरू मुसलमान ज्या देशात विध्वंस करू पाहतात त्या देशानं धडा घेतलाय. त्यातल्या बऱ्याच पाश्चिमात्य देशांनी या हिरव्या सापांना चिरडूनही टाकलंय. पण भारत जर यांना पढाओ लिखाओ होशियार बनाओ या उक्तीच्या फंदात पडणार असेल, मोदीजी मागे म्हणाले होते, एक हात में कुराण और दुसरे हात में लॅपटॉप लेकर आगे बढ़ो. तुमचं ऐकलंय मोदीजी, त्यांनी ऐकलंय. ते कुराणातलं रॅडिकलिझम जे आहे ना, ते लॅपटॉपच्या मदतीने एक्झिक्यूट करतायत. पढाओ लिखाओ भुगतो अभी. हे लोक GPS स्पूपिंग करतायत, भारताशी युद्ध पुकारतायत. त्यांना आपण अजून किती दिवस चुचकारत बसणार आहात? सबका साथ सबका विकास आता बस झालं. दिल्लीत स्फोट झाला, त्याआधी प्रचंड मोठा दारुगोळा शस्त्रसाठा पकडला आपल्या गुप्तचर यंत्रणांनी, आपल्या ATSने, आपल्या पोलिसांनी. रायसिनसारखं जहाल विष पकडलं. आता केवढा मोठा गजब होता होता वाचलाय. खरं तर प्रसंग बाका होता, पण पुढे अजून काय वाढून ठेवलंय ते आपल्याला माहीत नाहीये. कारण हे लांडगे तुमच्या आमच्या शहरातल्या मोहल्ल्यात लपून बसलेले आहेत. त्यांना पोचतंय आपलंच सरकार, हे मात्र दुर्दैव आहे. काय म्हणायचं याला? तुमचं मत काय आहे? मला जरूर कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो.
हे जे काही घडतंय ना ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही. धन्यवाद. नमस्कार.